नमस्कार. 30 सप्टेंबर 1993 हा तो दिवस ज्याच्या काळरात्री महाराष्ट्राच्या मराठवाड्यातल्या लातूर उस्मानाबाद भागात एक प्रचंड मोठा भूकंप ऐन मध्यरात्री झाला. 55 गावं बाधित झाली. जवळपास 8 ते 9 हजार मृत्युमुखी पडले. कित्येक जण जखमी झाले, बेघर झाले. हाहाकार माजला. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या सगळ्याची दखल घेतली. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शरदजी पवार. केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. नरसिंहराव प्रधानमंत्री होते. अटल बिहारी वाजपेयी हे त्यावेळेला केंद्रात विरोधी पक्षनेता होते. इतका प्रचंड मोठा हाहाकार माजल्यानंतर साहजिकच सर्व माध्यमांचं लक्ष इकडे वेधलं गेलं. आज या घटनेला 25 वर्ष होत आहेत. 25 वर्षाच्या ह्या आठवणी अशाकरता जागवायच्या आहेत. एक प्रचंड मोठी पिढी आहे की ज्यांना या घडलेल्या आपत्तीची सुताराम कल्पना नाही. आज आपत्ती व्यवस्थापन हा शब्द जो आपण वापरतो तो व्यवस्थापनाचा शब्दच मुळात या आपत्तीनंतर आपल्याकडे आला. आणि या सगळ्याचे जनक त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब. पवार साहेबांना कळल्यानंतर अक्षरशः 4 ते 5 तासात या भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या किल्लारीला ते जाऊन पोचले होते. सोलापूरच्या गेस्ट हाऊसमध्ये त्याने आपला मुक्काम ठेवला होता आणि पुढचे काही दिवस अख्खं महाराष्ट्राचं शासन प्रशासन तिथूनच कार्यरत होतं आणि तिथेच कुठेतरी आपत्ती व्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण झाला. या सगळ्या आठवणी आपण जागणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यावेळचे क्षण कसे होते. स्वागत करूया शरद पवार यांचं. पवार साहेब स्वागत. 30 सप्टेंबरच्या रात्री प्रचंड मोठा भूकंप महाराष्ट्रात झाला. तुम्हाला पहिला फोन आला त्यावेळेला तुम्हाला इतक्या प्रचंड मोठ्या हानीची कल्पना होती? पहिल्यांदा मला फोनच आला नव्हता. तो दिवस जो होता तो गणपती विसर्जनाचा शेवटचा दिवस होता. आणि गणपती विसर्जनाचा दिवस म्हणजे जो या राज्याचा गृह खात्याचा मंत्री आहे किंवा गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्याचा शेवटचा गणपती राज्यातला जोपर्यंत विसर्जित होत नाहीपर्यंत त्याला झोपता येत नाही. आणि त्या दिवशी ठिकठिकाणी मी फोनवरच होतो आणि प्रत्येक जिल्ह्याचा मी अहवाल घेत होतो गणपती विसर्जनाचा. आणि 2-2:30 वाजेपर्यंत जवळपास महाराष्ट्रातले सगळे पुन्हा शहर सोडून गणपती विसर्जित झालेल्याचे लक्षात आलं. फक्त अपवाद होता. जे पुण्याचा गणपती हा सकाळपर्यंत जातो त्याला कारणं वेगळी आहेत कारण गर्दी जास्त असते वगैरे वगैरे, तिथं तणाव नसतो. पण परभणीमध्ये त्या दिवशी थोडं तणावाचं वातावरण होतं. आणि तणावामध्ये ते परभणी हे हिंदू मुस्लिम या दोघांची समसंख्या असलेलं अशा प्रकारचं शहर आहे आणि तिथं तणावाचं वातावरण होतं. त्यामुळे मी सातत्यानं त्या जिल्ह्याचा पोलीस प्रमुख आणि काही अधिकारी पाठवले त्याच्याशी संपर्कात होतो आणि तिथला गणपती हा विसर्जित कसा केला जाईल याची शेवटी माहिती मिळवायचा प्रयत्न करत होतो आणि सूचना देत होतो. साधारणतः 4:45च्या सुमाराला मला शेवटचा मेसेज जिल्हाधिकारी परभणीकडनं कळला की आमच्या गणपती सगळे विसर्जित झालेत. आणि मग मी झोपायला गेलो. झोपायला गेल्यानंतर वर्षा बंगल्यात मी राहत होतो. वर्षा बंगल्यातली मुख्यमंत्र्याची जी बेडरूम आहे ती चहूबाजूनी ग्लासेस आहेत त्याच्यात. म्हणजे ह्या जशा फ्रेम्स आहेत खिडक्यांचे तशा चहूबाजूनी ग्लासेस आणि त्याच्या फ्रेम्स आहेत. साधारणतः 4च्या सुमाराला मी असं अंग टाकतोय पडलो. त्याच वेळेला माझ्या खिडक्या सगळ्या हलल्या. अशा एखादा मोठं काहीची बस जवळून गेली तर खूपदा मुंबईत काही साध्या फ्लॅटवर सुद्धा जुन्या बिल्डिंगमध्ये असं धरलेलं होतं. त्या पद्धतीने सगळ्या माझ्या खिडक्या हलल्या. मी पटकन उठून माझ्या लक्षात आलं हे काही नॉर्मल नाही आहे, हा भूकंप दिसतो आहे. भूकंप म्हणल्याच्या नंतर महाराष्ट्रात राज्यकर्त्यांना किंवा प्रशासनाच्या प्रमुख लोकांना त्या काळात एकच ठिकाण आठवायचं म्हणजे कोयना. आणि म्हणून कोयनेला आपलं एक सेंटर आहे भूकंपाच्या संबंधी सातत्यानं संशोधन आणि रिपोर्ट देणार आहे. तर मी तिथं टेलिफोन केला
4 वाजताच्या सुमाराला. ते सांगितलं की साहेब इथं काही नाही, इफी सेंटर. मी त्यांना विचारलं इफी सेंटर कुठं आहे, कारण तिथं सगळं राज्याचा आजूबाजूच्या राज्याच्या मॅपची माहिती घ्यायची सुविधा आहे. त्यांनी सांगितलं लातूरच्या जवळ किल्लारी नावाचं गाव आहे, ते इफी सेंटर आहे. आता किल्लारीला कॉन्टॅक्ट करूया. किल्लारी आणि त्या बाजूला मी सगळ्यांना कॉन्टॅक्ट केलं तर एकही टेलिफोन लाईन चालू नव्हती, कारण सगळ्या टेलिफोन लाईन उद्ध्वस्त झाल्या. मग मी ताबडतोब पद्मसिंह पाटील, ते माझ्या मंत्रिमंडळात मंत्री होते, ते उस्मानाबादचे, आणि विलासराव देशमुख, ते माझ्या मंत्रिमंडळात मंत्री होते, ते लातूरचे. या दोघांना फोन करून उठवलं मी आणि त्यांनी सांगितलं की आत्ताच्या आत्ता आपल्याला लातूरला जायचं. सेक्रेटरीला उठवलं, त्यांनी सांगितलं विमान चालक कुठं असेल त्याला आणा धरून आणि विमान तयार ठेवा. ते सगळं मिळून साधारणतः 5:30 पावणे 6ला विमान तयार झालं आणि 5:45ला आम्ही पोचलो तिथं विमानतळावर मुंबईच्या, आणि तिथून लँड झालो लातूरला. लातूरला उतरल्याच्या नंतर तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी कशी 1-2 गाड्या आणल्या, कारण सगळी गडबडच होती. आज जे मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत, काय प्रवीण परदेशी, ते त्यावेळी तिथं होते. ही वॉज अ फ्रेश ऑफिसर त्यावेळेला, एकदम यंग ऑफिसर, आणि त्यांनी काम फार छान केलं. तो भाग नंतर सांगेन. पण मग त्यांनी काहीतरी व्यवस्था केली आणि थोडी मी रस्त्यांनीच माहिती घेतली, ज्यांनाही कोणाला पूर्ण माहिती नव्हती. मी नंतर त्याला सरळ किल्लारीला जाऊया. लातूरपासून किल्लारी हे साधारणतः 20 किलोमीटर असेल. तिथे गेल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं सबन गाव उद्ध्वस्त झालेलं आहे. मी किल्लारीला यापूर्वी बऱ्याचदा गेलो, तो मोठं गाव आहे आणि एकूण एक घरं पडलेली आहेत. गावात जाताना कुठं पेरतं पडलेली आहेत, कुठं लोक कणतायत, कोणाचे हातपाय अडकलेले आहेत, कोणाचं सवन शरीर या भिंतीखाली अडकलेले. शासन किंवा प्रशासन किंवा इतर गावाच्या बाहेर मधून जाणारी पहिली व्यक्ती शरद पवार होते. मी होतो पहिला, म्हणजे मी पहिल्यांदा पोचलो त्या गावात. मग माझ्याबरोबर काही 2-3 अधिकारी होते, ते सगळे पोचले. आणि मग त्याच्यानंतर त्यातल्या त्यात तिथं बऱ्या परिस्थितीत शारीरिकदृष्ट्या जे लोक होते त्या सगळ्यांना मी बोलून घेतलं. म्हणजे पहिले हे लोक जखमी आहेत, अडकलेले आहेत, त्यांना आपण बाहेर काढूया. आणि ते काम आम्ही करायला लागलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्याची व्याप्ती फारच दिसते इथं. मग ते काम तोपर्यंत मी तातडीने सूचना दिल्या. शेजारचा जिल्हा सोलापूर, पलीकडं परभणी, इकडं बीड, इकडं औरंगाबाद आणि जालना, या सगळ्या डिस्ट्रिक्टमधल्या कलेक्टर, CO आणि SP सगळ्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी सांगितलं तुमचं असेल नसेल एवढा स्टाफ आणि काही मटेरियल मला लागेल, कारण त्यावेळी धोधो पाऊस सुरू झाला. घरं पडलीत, माणसं खाली अडकलीत आणि वरून पाऊस पडतोय, पाणी वाहतंय तिथून, खऱ्या अर्थाने आसमानी सुलतानी संकट अक्षरशः. आणि म्हणून आता म्हणून त्या सगळ्या कलेक्टर्सना मी सूचना दिल्या की तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढे आयर्न शीट असतील, जेवढे वासे असतील, बांबू किंवा वासे, सागाचे किंवा काय, आणि सुताराचं साहित्य आणि सुतार, हे जेवढे असतील तेवढे सगळे गोळा करून इथं पाठवा ट्रकनी. आणि पैसे नंतर बघू, टेंडर मागवायची गरज नाही, कारण ही नॉर्मल प्रोसिजर आत्ता करायची वेळ नाही. आणि उद्या तुमच्याकडे अकाउंटमध्ये ऑडिटमध्ये काही प्रॉब्लेम आले तर मी जबाबदारी घेईन. ह्या तुम्ही CMचे इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्यामुळं नियम सोडून आम्ही वागतो तसं तुम्ही फाईलवर लिहा आणि मी ते कन्कर करेन नंतर, पण हे करा. आणि मग मी पण तोपर्यंत इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात हा भूकंप आहे याची कुठलीही ऑफिशियल अशी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आलेली नव्हती. कारण ज्याला ग्राउंड टच म्हणतात तो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं होतं. तिथं, कारण मी तिथं पोचल्यावर माझ्या लक्षात आलं. मग पुन्हा माझ्या लक्षात आलं की आता हे किल्लारीला आहे, आजूबाजूला काय परिस्थिती बघू. म्हणून 2 वाजेपर्यंत मी त्या किल्लारीच्या परिसरात होतो आणि नंतर विलासराव पद्मसिंह पाटलांना सांगितलं की आता आपण जरा पुढं जाऊया. तुमच्या गावी गेलं ही स्थिती, उमरग्यात गेलो तिथे ही स्थिती, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या. त्यामुळे लातूर आणि उस्मानाबाद या 2 जिल्ह्यातली ती आता 11 माझ्या लक्षात नाही, माझ्याकडे 11 आहे काहीतरी सगळे म्हणून
52 ते 54 गावं होती. त्या 54 गावामध्ये याचा फार मोठा धक्का बसून लोक उद्ध्वस्त झाले होते. आणि मग त्या गावांच्यामध्ये सगळीकडे जाऊ शकलो नाही, पण जवळपास मी रात्री 3 वाजेपर्यंत या बाकीच्या गावात सुद्धा बघून नंतर माझ्या लक्षात आलं की याचं स्वरूप. आणि मग स्वरूप ह्याचं लक्षात आल्याच्यानंतर मी तिथून सरळ सोलापूरला गेलो पहाटे 4च्या सुमाराला. आणि चीफ सेक्रेटरीला सांगितलं की हे सगळे अधिकारी सोलापूरला पाठव. आणि सोलापूरला पाठवून साधारणतः 9 साडेनऊ वाजेपर्यंत आले आणि त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या. त्यांना प्रत्येकाला एक एक तालुका एक एक ते दिला. त्याखाली जे बाकीचे अधिकारी त्यांना गावं दिली आणि त्याच्यामध्ये तुम्ही आत्ता पहिल्यांदा जखमी लोक बाहेर काढणे, आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्यातल्या हॉस्पिटलच्या व्हॅन्स वागवल्याच्या, त्यांनी रुग्णवाहिकेतून ते हलवणं, जेवढे डॉक्टर आणता येतील त्यांच्यामार्फत तातडीची उपाययोजना ज्यांना करणं शक्य आहे त्यांना तिथं तातडीची उपाययोजना करणं, या सगळ्या गोष्टी केल्या. आणि पुण्यामध्ये आणि काही ठिकाणी जैन समाजाच्या काही संघटनेत मला ठाऊक होतं, त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना सांगितलं की मला इथे चूल पेटेल असं वाटत नाही, तर तुम्ही जास्तीत जास्त शिदा स्वयंपाक हा करून इथं अन्न पाठवता येईल, काही गाड्या काही ट्रक्सवरून त्याची व्यवस्था करा, या लोकांना आपल्याला ह्या ठिकाणी देता येईल. आणि त्याबरोबर आजूबाजूच्या जिल्ह्यातले सगळे सरकारी अधिकारी, डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि खाजगी अधिकारी या सगळ्यांना तुम्ही या ठिकाणी पाठवा. आणि त्या सगळ्या पहिले 2-3 दिवस त्या चिखलातून पडलेल्या घरातून लोक बाहेर काढणं, त्यांना जखमावर त्यांचा उपचार करणं आणि त्याच्यानंतर अधिक परिस्थिती वाईट असतील तर पुढची काळजी घेणं, या सगळ्या गोष्टीवर आम्ही लक्ष केंद्रित केलं. नंतर त्याच्यात ही गोष्ट लक्षात आली की याच्यात माणसं मृत्यूही पडली. आणि तो आकडा जो काही मला त्यावेळी मिळाला गाववार, काहीतरी 7,900च्या आसपास काहीतरी होता. असं 7,900 लोक आणि त्यांचा अंत्यविधी. करेक्ट. आता तो अंत्यविधी करणं त्यासाठी लागणार साहित्य, एका बाजूने पाऊस पडतो आणि मग परत आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये विशेषतः नांदेड आणि त्या परिसरात फॉरेस्ट आहे. आणि परत परभणी आणि या सगळ्या भागात पुन्हा तिथल्या अधिकाऱ्यांना सुचवून तुमच्याकडे जेवढं सरपण असेल, लाकडाच्या वखारी असतात, त्यातली लाकडं असतील जळाऊ, ती सगळी तुम्ही पाठवून द्या. आणि त्याच्यासाठी केंद्र वागायला आता वेळ नाही आहे, पुन्हा ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांच्यावर या पद्धतीने निर्णय घ्या. आणि मग काही शेकडा ट्रक्स मागवले सगळे भरून आणि नंतर त्यांचा अंत्यविधी त्या ठिकाणी पंचनामे, कोण त्यांच्या कुटुंबातलं कोण हयात होतं त्या सगळ्यांना घेऊन ठिकठिकाणी केलं. म्हणजे मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गावात गेल्याच्या नंतर अनेक घरांच्या आजूबाजूला रिक्त जागेवर असे फ्रेम येत आहेत, म्हणजे प्रेतं जाळल्यात आणि चिता आणि धूर त्याचे दिसत होते. धूर जाळ त्याचा हा सगळा बघायला मिळतो. असं एका गावात असं 40, 50, 60 ठिकाणी हेच चित्र बघायला, जसे आगबिगी लागावी असं एक भयावह चित्र. त्याआधी शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अशा प्रकारच्या आपत्तीला कधी तोंड दिलं होतं? हो, त्याच्या अगोदर माझ्यापुढे दुसरं संकट म्हणजे तो 93 हे साल महाराष्ट्राच्या आणि माझ्या दृष्टीनं आम्हाला सगळ्यांची परीक्षा घेणार होतो. त्याचं पहिलं मुंबई. आणि मुंबई मला वाटतं 12 मार्च असेल किंवा 12 जून असेल, तारीख माझ्या लक्षात नाही. पण त्या दिवशी मी मंत्रालयामध्ये बसलो होतो. म्हणजे मी मुख्यमंत्री होऊन 6 दिवस झाले होते आणि इथं आलो. मी 6 तारखेला शपथ घेतली आणि 6ला शपथ घेऊन मी तातडीनं पहिल्यांदा कुर्ल्याला गेलो, पण तिथं जास्त हिंदू मुस्लिमांचा तणाव होता. ते दोन्ही समाजाला एकत्र आलं. 6, 7, 8, 9, 10 हे 11 हे सगळे दिवस मी 4 वाजल्याच्या नंतर वेगवेगळ्या मोहल्ल्यात जात असे आणि या दोन्ही समाजाच्या लोकांना एकत्र करत असे आणि सकाळी प्रशासन यंत्रणेचं ॲक्टिवेट करण्याच्या संबंधीचं काम करत होतो.
लातूर, किल्लारी, सास्तूर या भागामध्ये आपली प्राथमिकता काय होती? प्रथम तर पाऊस होता, आपल्या जखमींना मदत करायची होती आणि अंत्यसंस्कार करायचे होते. माझी प्राथमिकता पहिल्यांदा जखमी लोकांना बाहेर काढणे. जखमी म्हणजे आता माझ्यापुढे एक प्रश्न होता, हा इथं मेलेला माणूस दिसतोय, त्याचं प्रेत आहे आणि शेजारी एक विवळतोय, कणतोय माणूस आणि निम्मी अर्धी त्याच्या घराचं छत त्याच्या छातीच्या खालच्या भागामध्ये त्याला बाहेर काढायचं काय. आणि हा मला कलेक्टर आणि ह्या सगळ्यांनी आपली फळाची काय म्हणजे फळाची जी आहेत अर्धवट जगली कशाही अवस्थेत जगलेले त्यांना बाहेर काढा, प्रेताचं नंतर बघू. नाईलाज होता. असे निर्णय घेणं काही छानपणाचं नाही, पण ते घेतल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. म्हणून आम्ही पहिल्यांदा ते सगळे लोक काढण्याच्यासाठी लक्ष केंद्रित केलं. आणि मुंबईला तेच झालेलं होतं. तिथं फक्त मुंबईला साधनं होती, सुविधा होत्या, लोक होते. इथं या सगळ्याचा अभाव होता. इथे सैन्य दलाची पण मदत घेण्यात आली. हा निर्णय तुम्ही नेमका केव्हा घेतलात आणि सैन्याने नेमकं काय काम केलं? तिथं 3 गोष्टी घेतल्या मी. पहिल्यांदा असं आहे की मी अपील केलं रेडिओवर जाऊन की स्वयंसेवी संस्थांनी यावं. पण येत असताना तिथं जे आम्ही काय केलं, प्रत्येक गावाच्या तोंडाशी एक महसूल खात्याची यंत्रणा उभी केली. कारण केवळ इतके लोक यायला लागले गावागावात, कोण आहेत त्याच्यात. नंतर आमच्या कानावर असलेली काही ठिकाणी चोऱ्या व्हायला लागल्या, त्या घरातलं सामान जायला लागलं, अशा तक्रारी ऐकायला. म्हणून आम्ही कुणालाही त्या ठिकाणी सरसकट जायला संमती दिली नाही. प्रत्येक गावाच्या विषयीवर तुम्ही जा, काम करा, पण तिथं तुमची नोंद करा, काय करणार वगैरे वगैरे या पद्धतीने. मग त्या काही स्वयंसेवी संस्था, त्याच्यानंतर होमगार्डची संस्था, पोलीस दल आणि महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये त्या बाजूचे आजूबाजूचे कर्मचारी हे सगळे कॉन्सन्ट्रेट केले. आणि हे केल्याच्या नंतर आणखीन 1.5 ते 2 दिवसाच्या नंतर या कामाची व्याप्ती बघितल्याच्या नंतर मग मी लष्कराला बोलवायच्या संबंधीचा निर्णय घेतला. त्यावेळेला त्याच्या आधी डिफेन्सच माझ्याकडे होतं एक काही महिन्यापूर्वी. त्यामुळं तातडीनं मी सगळ्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांच्याकडून लष्कराच्या आजूबाजूच्या काही तुकड्या मागवल्या आणि आम्ही असं त्यांनी काम उत्तम प्रकारचं केलं. आपण स्वयंसेवी संस्थांचा उल्लेख केला, त्यावेळेला स्वयंसेवी संस्थांनी पण उल्लेखनीय असं काम केलं. त्याचा अनुभव काय होता? नाही, उत्तम काम केलं. फक्त त्याच्यामध्ये एकच होतं, स्वयंसेवी संस्थेच्यामध्ये नियोजन नव्हतं. नियोजन नव्हतं याचा अर्थ आता काही लोकांनी अन्न आणलं. ते अन्न म्हणजे त्या गावाची लोकसंख्या 1000 आणि अन्न आलं एक 10,000 लोकांचं. आता करायचं काय तिथं त्या 10,000 लोकांचं? मग तिथं नाही कसं म्हणावे. मग ते लोक बिचारे लांबून रातोरात त्यांच्या घरातल्या कुटुंबियांनी तयार करून पाठवलेलं, त्याच्या पाठीमागच्या त्यांच्या भावना आणि आम्ही तुमचं अन्न स्वीकारत नाही सांगणं, ते थोडं अडचणीच होतं. शेवटी मग आम्ही ते इतर ठिकाणी स्प्रेड केलं. त्याच्यानंतर हा जो सबंध कर्मचारी वर्ग होता त्यांना जेवणच नव्हतं तिथं. म्हणजे त्या कर्मचारी वर्गाची अवस्था अशी होती. एक दिवशी मी रात्री म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 3-3:30 वाजता किल्लारीच्या त्या भागातून बाहेर चाललेलं होतं. ते शेजारी एका बैलगाडीत एक असा माणूस झोपलेला होता. मला वाटतं हा कोणी जखमी झाला आहे का आजारी झाला आहे म्हणून मी गाडी थांबवली आणि लाईट टाकून त्याला उठवलं. तर एक IAS अधिकारी होता. म्हणजे तू इथं कसा झोपला? तो म्हणलं सकाळी 7 वाजता आलं आहे, रात्री 2:30 वाजेपर्यंत कंटिन्युअस काम आहे, 2 वेळचं जेवण काही मिळालेलं नाही, आता जायला कुठं जागा नाही, त्यामुळे इथं गाडी मोकळी दिसते म्हणजे आता इथं झोपतो सकाळी उठून मी जाईन कुठे. म्हणजे त्यावेळेला अधिकाऱ्यांनी सुद्धा या स्थितीमध्ये त्या परिस्थितीशी सामना केला. त्यांना अन्न मिळतं आहे का नाही याचा विचार केला नाही, राहायला जागा आहे का नाही, भिजतोय आपण पावसामध्ये, अशा परिस्थितीमध्ये बिछाना नाही, कसं रात्र काढायची, या सगळ्या गोष्टीचा विचार न करता मग या लोकांना सुद्धा ते बाहेर आलेलं अन्न हे उपयुक्त पडलं. आणि कसं बसं आम्हाला पहिले 2-3 दिवस हे ऑर्गनाईज करायला त्रास झाला, पण त्या 2-3 दिवसाच्या नंतर ते इतकं सेट झालं. मग आम्ही प्रत्येक गावाचं रेकॉर्ड प्रत्येक गावात त्याच्याप्रमाणे ती मदत पोचवली गेली. आणि तिसरी गोष्ट त्याच्यात आणखीन एक गोष्ट अशी होती की अन्नाची मदत होती तशी अन्य प्रकारची मदत लोक पाठवत होते. कोण कपडे पाठवत होते, कोण औषधं पाठवत होते आणि ते गरजेच्यापेक्षा जास्त येत होते. शेवटी आम्ही प्रत्येक गावामध्ये कमिट्या केल्या
आणि त्या वस्तू इतक्या येत होत्या, तेव्हा आता त्या वस्तूच्याबद्दल कुठेतरी तक्रारी यायला लागल्या की ह्या फक्त मोठ्या लोकांनीच नेल्या. मग त्याच्या संबंधीची एक वेगळी यंत्रणा मी करून आलेल्या प्रत्येक गोष्टीचा वापर हा योग्य पद्धतीनं होईल याची काळजी आम्ही त्या ठिकाणी घेतली. त्यावेळी प्रवीण परदेशी हे अतिशय नौखे आय एस अधिकारी होते. त्यांचं काम कसं होतं? त्यांच्या कामाची बरीच वाखाणणी झाली त्या काळामध्ये. तर त्यावेळेस 2-3 लोक होते, प्रवीण परदेशी आणि आणखीन एक कलेक्टर नाव मी विसरलो त्यांचं, उस्मानाबादचे. आणि त्याच्यानंतर त्या भागात एक आयुक्त होते सिद्धू म्हणून, ते आणि हे. या लोकांनी म्हणजे रात्रंदिवस कसं काम करायचं असतं याचा आदर्श ह्या लोकांनी करून दाखवला. म्हणजे ते सरकारी अधिकारी आहेत का रस्त्याची कुली आहेत, इतका फरक म्हणजे कोणाला वाटू नये इतकी खबरदारी त्या लोकांनी घेतली. आणि एका बाजूने मॅन्युअल काम, फिजिकल करत, आणि दुसऱ्या बाजूने यंत्रणा सगळी कामं लावायची. दोन्ही प्रकारची कामं आणि होती. तिसऱ्या बाजूनं जे लोकांच्या गरजा आहेत, मग औषधाच्या संबंधीचे असेल, अन्नाच्या संबंधीचे असेल, आणखीन काही काही, त्या सगळ्यांची पूर्तता. आणि आणखीन एक गोष्ट त्यांना मी सगळ्यांना सांगितली होती, हे सगळं करत असताना तुम्ही टिफन करा. तुम्हाला काही गोष्टीची कमतरता दिसली, त्या टिफनाच्या नोट्स संध्याकाळी तुम्ही काही लोकांना आम्ही पाठवले त्यांच्याकडे द्या, आणि त्यानंतर आम्ही ते तपासून त्यांना आणखीन उद्याच्याला काही दिसत असेल त्या संबंधीचं मार्गदर्शन होत होतं.
एवढ्या घरांमध्ये कर्ते पुरुष गेले, त्यात अनेक विधवा झाले, काही विधूर झाले, तशीच मुलं अनाथ झाली. त्या मुलांचं संगोपन आणि शिक्षण आणि त्याहीपेक्षा सुद्धा जे मागे उरले त्यांचं समुपदेशन ही अत्यंत नाजूक बाब या काळात कशी, ही संवेदनशीलता कशी जपली, कार्यतत्परता अधिकाऱ्यांनी दाखवली हे आपण समजू शकतो. पण हा म्हणतात हा दुसरा प्रश्न आमच्या बरोबर तातडीनं लक्षात आला. तर मी बघितलं काही गावांच्यामध्ये त्या घरातला मूळ कर्ता पुरुष आहे तो गेला, त्याची पत्नी गेली आणि त्याचं 7 किंवा 9 वर्षाचं बाळ आहे. हा एक चित्र आम्हाला बघायला मिळालं. आणि दुसरं आम्हाला चित्र असं अनेक ठिकाणी बघायला मिळालं. कर्ता मुलगा गेला, पत्नी गेली, लहान मुलं गेली आणि एक 70 वर्षाचा किंवा 60 वर्षाचा एक वयस्कर ग्रस्त तो फक्त राहिला. आणि ती सगळी अत्यंत अस्वस्थ झाली होती. आता या लोकांचं म्हणजे त्यांच्याशी बोलताना ते असे माझ्याकडे डोळे भरून बघायचे, काय बोलावं, काय करण्याशी, काय हे त्यांना काय झालं हे सुद्धा त्यांना सांगता येत नव्हतं. मग आता या लोकांच्यावर एक मानसिक उपचार करण्याच्या संबंधीची गरज हे माझ्या लक्षात आलं. आणि मी ताबडतोब डॉक्टर मोहन आगाशेला फोन केला. तू जे काम करतो इथं काम करण्याची गरज आहे आणि तू मोठ्या प्रमाणात तुझ्या विषयाच्या डॉक्टरची टीम तयार कर आणि इथं ये, आम्ही बघू त्याचं नंतर जेवण तुझी साधनं आणि फक्त रात्री कुठेही मुक्काम करण्याची तयारी असेल अशा प्रकारची तुमची गरज ती बरोबर घेऊन तुम्ही या. नमस्ते मोहन आगाशे आणि त्यांचे अनेक सहकारी इथं काम करणारे, त्यांनी 5, 25, 30, 40 लोक ते आणले. नंतर कलेक्टरने सांगून वेगवेगळ्या गावी पाठवले आणि त्यांनी हे जे जखमी झालेले किंवा ज्यांच्या कुटुंबातले लोक गेलेले आहेत त्यांना एक मानसिक आधार देण्याच्या संबंधीचं काम, आणि ते काम त्यांनी जवळपास 3 महिने केलं. म्हणजे हे काम काही एका दिवसात झालं नाही. त्यामुळे ती विंग डॉक्टर मोहन आगाशे यांच्या सगळ्या लोकांनी ती उत्तम रीतीनं सांभाळली. आता प्रश्न दुसरा आला मुलांचा. त्यांचं शिक्षण, संगोपन. काही मुलं अशी होती की त्यांच्या घरातले सगळेच गेले. इथं या माझ्याकडं हे जैन समाजात काम करणारा शांतीलाल मुथा, शांतीलाल, तर शांतीलाल असल्या कामात नेहमी पुढं असतो. तर शांतीलाल मला तिथं भेटला. आम्ही काय करूया म्हणजे, शांतीलाल ही मुलं मला चिंताजनक दिसतात, तर या मुलांना आपल्याला हलवावं लागेल. त्यांच्या घरातलं कोणी राहिलेलं नाही आणि त्यांची राहण्याची, जेवणाची आणि शिक्षणाची पदवीपर्यंत आपल्याला करावं लागेल. आणि मी करतो आहे. वा, मी करतो म्हणल्याच्या नंतर मला काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे तुम्ही चुकीचं करताय, कारण ही मुलं या गावात वाढलेली आहेत, या खेड्यात वाढलेली आहेत आणि तिथून तुम्ही पुण्याला नेणार, तिथलं ॲटमॉस्फिअर वेगळं आहे. तुम्ही त्यांच्या रूट्सपासून त्यांना अप्रूव्ह करू नका. त्यांना आपल्या रूट्सपासून तुम्ही बाजूला राहिले त्याच्यावर विपरीत परिणाम होईल. त्या म्हणण्याला अर्थ होता. पण मी नंतर असा विचार केला की तो मुलगा 8 वर्षाचं 9 वर्षाचं कुणीही नाही तिथं, करणार काय त्याच्यामध्ये. अशा आपत्तीत चाइल्ड ट्रॅफिकिंग खूप वाढतं. नाही तर हो, म्हणून आम्ही पहिल्यांदा काय केलं, याला मी सांगितलं शांतीलाल तू हे सगळं. शांतीलाल म्हणलं माझ्याकडे आता जागा नाही. जागा नाही म्हणल्याच्या नंतर मी पुणे म्युन्सिपल कमिशनर आणि पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कमिशनरला फोन केला. त्यांनी सांगितलं तुमच्याकडे काही नवीन काही बिल्डिंग तयार झाल्यास का. पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगितलं आता माझ्याकडे 6 शाळेच्या मोठ्या बिल्डिंग तयार झालेल्या आहेत, 2 हॉस्पिटलचे मोठ्या बिल्डिंग तयार झालेल्या आहेत. म्हणजे त्या आता अजिबात ऑक्युपाय करायच्या नाहीत, व्हेकंट असतील तशाच ठेवा आणि आम्ही इथेही मुलं पाठवतो. पुढची 1 ते 1.5 वर्ष त्या इमारती तुम्हाला मिळणार नाहीत. आणि शांतीलाल सांगितलं तुझे लोक पाठव आणि या इमारतीचा ताबा घे. ती सगळी मुलं तिथं नेली. शांतीलालच्या सगळ्या संस्थेने बाकीची व्यवस्था केली आणि ते 2-3 वर्षाच्या नंतर ते जसं आम्हाला कठीण दिसायला लागलं त्यावेळेला शांतीलालने हा विषय माझ्यापर्यंत पुन्हा मांडला आणि मग मी त्याला पुण्याच्या बाहेर जागा दिली आणि मग काही पैसेही दिले आणि त्यांनी पैसे उभे केले आणि त्यांनी कायमचीच अशांच्यासाठी व्यवस्था करणारी. एक गाव पुनर्वसनाचं काम असतं, गाव गाडा चालू करण्याचं काम असतं, याच्यामध्ये प्रशासन, लाल फीत, दिरंगाई या सगळ्या गोष्टी असतात.
त्या कशा आपण दूर केल्या? मला असं वाटतं की क्रायसिस ज्यावेळी येतो आणि मानवी बुद्धीच्या पलीकडे संकट ज्यावेळी येतं त्यावेळेला त्या परिसरातले सगळे लोक बाकीचा स्वतःचा दुर्गुण दोष वाईट सवयी या सगळ्या विसरतात आणि त्यावेळेला माणुसकी म्हणून ती त्याची जागरूक होते आणि त्या माणुसकीला प्रोत्साहन आपण दिलं तर त्या संबंधीच्या कामाला ते सहभागी होतात. कारण हे काम पहिल्या 2-4 दिवसात किंवा महिनाभरामध्ये आम्हाला थाकलीक करायला गेलं, पण त्याच्यानंतर त्या सगळ्या लोकांना त्या मानसिक त्यांच्यावर जो आघात झालेला आहे त्यातनं बाहेर काढणं. कारण 90% लोक शेतकरी होते, पाऊस प्रांजळा फाडलेला होता, त्या भागात जमिनी काळ्या होत आणि काहीच आता लोक असे हातासून बसलेले आहेत. आणि म्हणून आता यांना ह्या घराच्या बाहेर किंवा तात्पुरते शेल्टर जे आम्ही केलेले होते किंवा तंबू टाकलेले होते त्याच्या बाहेर काढलं पाहिजे. त्यांना शेताच्या शिवारात कामाला लावलं पाहिजे. त्यांच्याकडे काही साधनच नव्हते. मग आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्यातनं बी बियाणं गोळा केलं, मोठ्या प्रमाणात कृषी खात्याला कामाला लावून आणि घरोघर तुम्हाला हवं ते बियाणं दिलं. कोणाला तूर पाहिजे होती, कोणाला हरभरा पाहिजे होता, कोणाला ज्वारी पाहिजे होती, ती दिली. आणि या लोकांना सांगितलं आता म्हणजे मी अगदी घरात रागावून एखाद्यावर आपण आता घरात बसायचं नाही, मला तू उद्या तिथे दिसला. त्यावेळी शरद पवार गावागावात जात होते. एक व्हिडिओ अलीकडच्या काळात तरुण पिढीला विशेषतः पाहायला मिळतोय की एका कुठल्या तरी छोट्याशा गावात एखाद्या बाजेवर खेडूतांसमोर बसून शरद पवार समजावतायत, प्रशासनाला सूचना देत आहेत. अशा अनेक गावात आपण गेला? सगळ्या अनेक एकूण एक गावात गेलं, त्या गावातल्या वस्तू गेल्या आणि नंतर त्या गावातले सर्व शेतकरी आम्ही एका आठवड्याच्याच घराच्या बाहेर काढले आणि ते सगळे आपापल्या शेतात, तुम्हाला सांगतो ते शेतात गेले आणि शेतीच्या कामाला गेले. त्यांच्या घरातली करती माणसं मुलं बाळ गेली त्याचं दुःख होतं, पण ते जसे शेतीत सगळं झाले तो दुःखाचा भार असा असा हळूहळू कमी व्हायला त्याची मदत झाली. त्याला वेळ लागला पण कुठं. दुसरं एक आव्हान होतं ते म्हणजे गृहनिर्माणाचं. प्रचंड मोठ्या प्रमाणावर घरं पडलेली होती, ती पुन्हा बांधायची गरज होती. काही ठिकाणी स्थलांतर झालं, त्याबद्दलही वेगवेगळी मतमतांतर ऐकू आली. याबद्दल आपण काय सांगाल? ही घरं बांधणी आपण कशी केली? घरं आता जे पडली गेली होती त्याच्यात साधारणतः 15 ते 16 हजार घरं अंदाजे ही कम्प्लीट उद्ध्वस्त झाली आणि जवळपास 1 लाख घरं अशी होती किंवा त्यापेक्षा थोडी आली की त्याला क्रॅक गेलेल्या होत्या. म्हणजे उद्या आणखीन काही ते थोडं झालं किंवा वादळ झालं तर पडेल अशा अवस्थेत होती. म्हणजे याचा अर्थ जवळपास 1.5 लाख घरं बांधण्याच्या संबंधीचं आव्हान होतं किंवा दुरुस्त करण्याच्या संबंधीचं. आता आमच्या सगळ्या इंजिनियर्सनी वगैरे PWD यांनी काही सांगितलं. मी असा विचार केला की हे आपण नेहमीच तंत्र वाढवतो आहे. कारण माझा अनुभव कोयनेचा असा आहे की कोयनेला मी अनेकदा बघितलं आहे, आधी ते होतं, तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेल, तुम्ही दरवर्षी कोयनेच्या भूकंप नोंदणी केंद्राचा जर रिपोर्ट घेतला तर कोयनेला दरवर्षी कमीत कमी 2 ते 3 हजार धक्के बसतात. छोटे मोठे धक्के असतात, लहान असतात, जाणवत नाहीत, 4-2 जाणवतात, बाकीचे नाही. पण हे धक्के हे सातत्याने बसत असतात कारण हा भूकंप प्रवण प्रदेश झालेला आहे. आणि त्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे त्याला की हा जो संबंध भाग आहे त्याच्यात म्हणजे विशेषतः लातूर आणि त्याला ते भूकंप झाला त्याला त्या भूकंपाचे प्रकार आहेत. तर एक प्रकार असा आहे की इंचाफ्लेट हा भूकंप एका विशिष्ट भूगर्भातल्या रचनेच्या खडक किंवा ची जी रचना असते त्याच्यामध्ये अधिक दिसतो आणि त्याला असं म्हणतात टेक्टोनिक प्लेट. जे आपण मातीच्या खाली ते टेक्टोनिक प्लेट. आणि टेक्टोनिक प्लेट ज्या जमिनीमध्ये अधिक आहे त्या एरियात भूकंपाचं संकट जास्त येतं असा जागतिक अनुभव आहे. आणि तो परिसर हा तो सगळ्यांच्या संबंधीचा त्या होता. आता हे लक्षात आल्याच्या नंतर नेहमीच घर तिथं बांधलं आपण, उद्या धक्का बसला. आणि भूकंपाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की जिथं भूकंप होतो त्याच्यानंतर पहिल्या वर्षाभरामध्ये धक्के बसतच असतात कमी जास्त प्रमाणात.
त्यामुळं कसंही त्या जुन्या पद्धतीने घर बांधणं योग्य नाही. मग मी काय केलं, या देशामध्ये कन्स्ट्रक्शनच्या संबंधीचं उत्तम संशोधन आणि शिक्षण देणारी संस्था रुईर केलं आहे. आणि तिथलं जे व्हाईस चान्सलर, तिथले जे संबंध प्राध्यापक, तिथले जे टेक्नोक्रॅट्स आहेत, या सगळ्यांना बोलवलं, स्पेशल फाईल दिल्या आणि त्यांना सांगितलं की या सगळ्या परिस्थितीत आम्ही कन्स्ट्रक्शन कसं करावं, त्याची क्वालिटी काय असावी, मटेरियल काय वापरावं, याचं मार्गदर्शन करा आणि घर कसं बांधावं, डिझाईन कसं बांधावं. आणि ते काम त्यांनी एका महिन्याच्या आत आम्हाला करून दिलं. म्हणजे डिझाईन ते कसं केलं, आता घर बांधलं आपण, समजा अशा चारी बाजूनी भिंती आहेत, मध्ये दरवाजा आहे, या बाजूला खिडक्या आहेत, अशी भिंत अशी असते. भूकंपग्रस्त एरियामध्ये, भूकंपप्रवण एरियामध्ये धक्के पुन्हा पुन्हा बसत असतात. त्यावेळी नवीन कन्स्ट्रक्शन करताना त्या भिंतीची रचना अशी केली पाहिजे की समजा धक्का बसला, समजा 4 रेस्टरचा धक्का बसला, तर ती भिंत अशी फरता कामा नये, ती अशी पडली पाहिजे बाहेरच्या बाजूला. कारण अशी पडली तर रात्री आली, माणूस झोपलेला असते, मग मनुष्यहानी नक्कीच होणार. आणि म्हणून ती टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी देऊन त्यावर आधारित डिझाईन आणि त्यावर आधारित कन्स्ट्रक्शन करण्याच्या संबंधीचं काम हे याच्यामध्ये दिलं. आणि ते करायला अनेक लोक पुढे आले. केरळवरून आले, मुंबईमधून आले, पुण्यातून आले, वेगवेगळ्या धार्मिक काही संस्था आहेत त्या पुढे आल्या. पण या सगळ्याला आणि त्यांना आम्ही कन्स्ट्रक्शनची टेक्नॉलॉजी कंपल्सरी केली, तुम्ही करा पण ही टेक्नॉलॉजी.
ह्या सगळ्याला प्रचंड पैसा लागला असेल. मला कल्पना आहे की त्यावेळेला आर्थिक स्थिती काही अशी ग्रेट नव्हती की आपण सगळा खर्च स्वतःच उचलू शकू. परंतु वर्ल्ड बँकेने आपल्याला मदत केली आणि वर्ल्ड बँकेकडे जे आपण प्रेझेंटेशन केलं त्याची आज इतक्या वर्षांतरी अनेक अधिकारी आवर्जून आठवण काढतात. याबद्दल काय सांगाल? त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. तसे म्हणजे साधारणतः एक 8-10 दिवस गेला मी माझा मुक्काम हलवला सोलापूरला. आणि त्याचं मुख्य कारण असं की मी लातूरला किंवा तिथं थांबणं आणि मुख्यमंत्री म्हणून सगळे अधिकारी तिथंच येतात. मी म्हणले तुम्ही आता माझ्या भोवती राहू नका, तुम्ही फील्डवर राहा. म्हणून मी माझा मुक्काम हलवला सोलापूरला. आणि सोलापूरवरून मी सगळे सोलापूर जवळ आहे तिथं इन्स्ट्रक्शन देऊन ती यंत्रणा वापरायला सुरुवात केली. आता हे ज्यावेळेला माझ्या लक्षात आलं की इथं साधारणतः त्यावेळेस रघुनाथन म्हणून सेक्रेटरी होते, व्हेरी कॉम्पिटंट सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी. आणि रघुनाथनला आणि तो पूर्वी फायनान्स सेक्रेटरी होता. आम्ही दोघांनी बसून रात्री साधारणतः त्या सवन काळामध्ये आमच्या कामाची सुरुवात सकाळी 7 ते पहाटे साधारणतः 4-5 वाजेपर्यंत असायची डेली. आणि त्याच्यात रात्री बसून आम्ही असेस केलं. असेस केल्याच्या नंतर मी सकाळी उठून फोन केला मनमोहन सिंगांना. मनमोहन सिंग फायनान्स मिनिस्टर होते. मनमोहन सिंगांना सांगितलं तुम्ही इथे या, तुम्ही जरा पहा सगळं करून. आणि त्यांनी पाहून त्यांना अंदाज आला. त्यांना मी म्हणलं की तुम्ही आता असं करा की ही जी मदत लागेल ही मदत आपल्याला इथनं होणार नाही. आम्ही याचं सगळं प्रेझेंटेशन तयार करतो, तुम्ही स्वतः वर्ल्ड बँकेत जावा. ते पूर्वी वर्ल्ड बँकेत होते, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडमध्ये होते, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचा याच्यात लौकिक होता. आणि मनमोहन सिंग स्वतः आले आणि तिच्यानंतर गेल्याच्या नंतर प्रेझेंटेशन केलं. काही लोकांनी आम्हाला त्याच्यात फार मदत केली. त्याच्यामध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंडमध्ये विजय केळकर काम करत होते आणि वर्ल्ड बँकेने पाहिजे तेवढी रक्कम त्या ठिकाणी देऊ केली. जेवढी रक्कम सहसा मंजूर इतक्या लवकर होत नाही ती केली. त्याच्यात प्रेझेंटेशन भाग असेल पण मनमोहन सिंगांची तिथं उपस्थिती ही फार महत्त्वाची. आणि मनमोहन सिंगाचं स्टेचर या सगळ्या वर्गातलं ते आम्हाला अत्यंत त्यावेळेला प्रधानमंत्री नरसिंहराव होते आणि विरोधी पक्ष नेते अटल बिहारी वाजपेयी होते. या दोघांनी संयुक्त दौरा केला होता या भागाचा. त्याच्यात वाद झाला, माझाशी झाला. कारण त्याच्यामध्ये एक 10 दिवसाच्या नंतर मला सारखे फोन यायला लागले दोघांचे वेगळे की आम्ही येतो. मी म्हटलं अजिबात यायचं नाही. कारण तिचं काय झालं ते काम करण्याच्या पेक्षा व्हिजिटर्स पाहायला येणारे पत्रकार नेते, त्या नेत्यांची आपत्ती पर्यटन त्याला म्हणतात. आपत्ती पर्यटन तेच व्हायला लागलं. आम्ही शेवटी यांना बॅन केलं. आणि मी नरसिंहराव सांगितलं मी सांगेपर्यंत यायचं नाही. वाजपेयी साहेबांना विनंती केली, मी त्याला हात धरतो, तुम्ही आत्ता येऊ नका, मी सांगतो तुम्हाला. आणि एक 3-1 आठवड्याच्या नंतर वाजपेयी साहेबांना कळवलं आणि यांनाही कळवलं. मग हे दोघंही थांबले आणि नंतर आम्ही कळवलं तर त्यावेळेला ते आले आणि त्यांनी सगळं पाहिलं. त्यांनी अत्यंत समजूतदारपणा या सगळ्या बाबतीत दाखवलं. वर्ल्ड बँकेची मदत असेल, NGOची मदत असेल, प्रशासनाचं गतिमान होणं असेल, केंद्रातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांची मदत असेल, हे सगळं घडलं कारण मुख्यमंत्री शरद पवार होते. जर दुसरे कोणी असते तर एवढी मदत झाली नसती. असं नाही. साधारणतः सवन देशच हादरला होता आणि सवन देशच या आपत्ती कारण इतक्या ठिकाणून कुठून मदत यायची. लहान माणसाच्याकडनं कधीच उत्तराखंडमधनं कुठल्या एका गावातनं कोणते लोक काहीतरी घेऊन आले. असं आहे की या देशामध्ये आपत्ती आल्याच्या नंतर मदत करावी ही जनमानसात फार मोठी भावना आहे. आणि ती भावनेची प्रचिती ही संकट येतात त्यावेळेस करतात. माणूस जागा झालेलं या काळामध्ये बघायला मिळतं. त्याच्यानंतर आपल्याकडे भुजला मोठा भूकंप झाला 26 जानेवारी 2001 आणि त्याच्यानंतर सुनामी आली 2005च्या सुमाराला 4च्या सुमाराला. तामिळनाडूला मोठा तडाखा बसला, अंदमान निकोबारला बसला. या सगळ्याचा परिपाक म्हणून की काय 2005 मध्ये आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापन या संदर्भात विचार सुरू झाला आणि त्याचं प्रमुख पद आपल्याला देण्यात आलं. त्याचं असं झालं भूजचा ह्या झाल्याच्या नंतर अटल बिहारी वाजपेयी प्राईम मिनिस्टर होते आणि त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक बोलवली. त्याच्यात मुलायम सिंग होते, मी होतो, सोनिया गांधी होत्या, सगळे म्हणजे कम्युनिस्ट पार्टीचे वर्धन होते, ते आमचे सरदारजी होते त्या काळात,
नाव विसरलं. हरकिशन सुरजित. ते होते, म्हणजे सगळे ज्योती बसू सगळे होते. आणि त्या बैठकीमध्ये चर्चा अशी झाली की आपत्ती अनेकदा आपल्या देशात अलीकडे येते असं जाणवत आहे, पण याचं धोरण नाही देशाचं. देशाचं धोरण ठरवलं पाहिजे, मग देशाचं धोरण ठरवलं पाहिजे ही कोणती जबाबदारी घेतली पाहिजे अशी चर्चा त्या ठिकाणी झाली. तर सोनिया गांधींनी आपल्या भाषणात सांगितलं की मुंबई ब्लास्ट आणि भूकंप हे ज्या पद्धतीनं मिस्टर सोयनसो यांनी हँडल केलं, मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यात लक्ष घालावं. वाजपेयी समारोहाच्या भाषणात उठले त्यामुळे लक्ष घालावं असं नाही. या संबंधीची नीती ठरवायला प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी केली जाईल आणि त्याचं उपाध्यक्षपद आणि कार्याध्यक्षपद यांच्याकडे द्यावेत. त्यांना मंत्रिमंडळाचा दर्जा द्यावा कॅबिनेटचा. मी त्या विरोधी पक्षात होतो आणि हे काम त्यांनी 2 वर्षात करावं. हा निर्णय त्यांनी तिथं विदाऊट डिस्कस जाहीर केला आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आणि मग दुसऱ्या दिवशीपासून मला हे काम करायला आता हे बोलताना मला एक सहज प्रश्न सुचलाय की सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्षातली सहृदयता त्या काळात होती. असं आहे की म्हणजे हे वाजपेयी ही सगळी लिडरशिप वेगळी लिडरशिप होती. आणि त्या अशा राष्ट्रीय समस्या किंवा घेतील त्याच्यात कधी त्यांची वेगळेपणाची भूमिका असायची नाही. पक्ष ही भूमिका कधी या लोकांची असायची नाही. आणि त्यावेळेला मग ते काम माझ्यावर सोपवलं. मी काही लोकांची त्याच्यात मला टीम केली. एकटा कसं करणार, तर आता प्राईम मिनिस्टरचे एक सेक्रेटरी PK मिश्रा, त्यांनी माझ्यावर पूर्वी कुठे काम केलं होतं, त्यामुळे त्यांना मी मागितलं. आणखीन काही अधिकारी घेतले आणि जगात जिथं जिथं भूकंप झाले तिथं कसं पुनर्वसन केलं याची आम्ही पाहणी केली. मी जपानमध्ये गेलो कारण तिथं सतत भूकंप होत होते. अमेरिकेमध्ये काही भागात नुकताच भूकंप झाला होता, कॅलिफोर्निया आणि त्या ट्रॅकमध्ये, तिथं गेलो. आणखीन काही ठिकाणी गेलो आणि या संबंधीचं सातत्यानं संशोधन आणि हे काम करणाऱ्या जागतिक संस्था आहेत त्यांच्याशी आम्ही डायलॉग केला. आणि त्याच्यातून 1 वर्षा-2 वर्षात आम्ही देशाची पॉलिसी तयार केली. आणि नुसती पॉलिसी तयार केली नाही, तो माझ्या कमिटीचा जो रिपोर्ट होता त्याच्यामध्ये आपण कायदा केला पाहिजे, डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी केली पाहिजे, त्या अथॉरिटीला पॉवर्स दिल्या पाहिजेत, त्याच्या शाखा प्रत्येक राज्यात आल्या पाहिजेत. आणि त्या भूकंप होता सीमित न ठेवता भूकंप, महापूर, आग, आणखीन काय सायक्लोन काय काय असेल त्या सगळ्याच्या संबंधीचा विचार करणारा असा एक जवळपास 600 पानाचा मी तो रिपोर्ट केला. आणि नंतर सुदैवानं तो रिपोर्ट पार्लमेंटने ॲक्सेप्ट केला. त्या रिपोर्टवर आधारित कायदे तयार झाले आणि ते कायदे आज देशामध्ये आपण बघतो. कुठं उत्तराखंडमध्ये काय झालं तर सगळे लोक जातात, त्याची निर्मिती त्यातनं झालेली. प्रेक्षक गेले तासभर मी शरद पवार यांचं एक वेगळं रूप पाहत होतो. आत्तापर्यंत नेहमी राजकारणातली चिखलफेक हेच आज नव्या पिढीसमोर येतं, परंतु अशा प्रकारची राष्ट्रीय आपत्ती आल्यानंतर त्याला तोंड कसं द्यावं याहीपेक्षा सुद्धा त्यातून व्यवस्थापनाचा, माणुसकीचा, सहृदयतेचा, राजकारणापलीकडचा आदर्श कसा निर्माण करावा याचं उत्तम उदाहरण शरद पवार यांनी घालून दिलं. आज लातूरच्या ह्या घटनेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. 25 वर्षात जवळपास 2 पिढ्या राजकारणात आल्या गेल्या, मतदानाला आल्या आणि आता मतदानात रुळल्या देखील. परंतु या पलीकडे जाऊन एक सहृदय राजकारणी आणि त्याहीपेक्षा सुद्धा कणखर प्रशासक अशा आपत्तीच्या वेळी कसा वागायला पाहिजे याचा उत्तम आदर्श आज सगळ्यांसमोरच त्यांनी ठेवलेला आहे. हे आज मांडायचं कारण फक्त 25 वर्ष झाली आहे नव्हतं, तर अशा प्रकारचे प्रशासकीय गुण आज दुर्मिळ झालेत. 4 वाजता आपल्या बेडरूमच्या काचा थरथरल्या म्हणून ज्या व्यक्तीला महाराष्ट्राच्या कुठल्या कानाकोपऱ्यात भूकंप झाला हे कळतं, तोच खऱ्या अर्थानं उत्तम प्रशासक, जाणता राजा. आज आमच्या प्रेक्षकांसाठी आपण इतका वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.